सविता, काय करताय तू? काबे जरा कायले आला इकडे माझ्याकडे माझ्या तुत्र पाहिले का माझ्या तुत्र एवढं आवडते का तुला? जानू, तेरे लिए तो दिल आशिक दीवाना है, करेगा क्या मोहब्बत में दिल दीवाना पागल हो चुका है. बंद कर का तो आला रिकामे टुमले तो आले शायर आपण कुत्रे हागून पैन उठवून येतो माझ्या घरासमोरून कायले भोका दसरा आला इकडे सांग मला कोणतं काम होतं असं ना. काबे डेंग्या, हे तर मला आशी म्हणून राहिले बे, शिवा दूर राहिले मला. हे तर तू म्हणे सविती पट्टे म्हणे, मला सवितावर मग जीव लावून प्रेम करते म्हणे मायावर म्हणे. डेंग्या, अगं गण्या भाऊ ते बुट्टी पट्टे तुले मला लपून लपून पायन ते तुले म्हणून तर मी तर संग आलो का चाल म्हणलं बा बोलणं करून गो हिच्या घरी कोण नाही म्हणलं म्हणून तुले घेऊन आलो इकडं बोलून घे तिच्या संग. तू मायावर बावून राहिला. तू मायावर प्रेम करतं का ना एवढं सांग फक्त मला. बायकीचे दवारे कुत्रे फत्रे ऐकायचं नाही मला. करतं का सविते का ना जाऊ मी इथून. काऊन कोंबड्या केसाच्या का तू मला का हिरो दिसू राहिला का तावर प्रेम करायला मेरे चुत्यानंदन. काबे डेंग्या, तुला समजलं नाही का बे? हे पुटकी मला बनवून नाही राहिली म्हणून तू इथं जबरदस्ती मला इथं थुत्तर पाहायला आणलं भोसडीची इथं. गण्या भाऊ ते मले लपून पाये पण तुले पाहत होते न ते एक नंबर फुटते ते पाहता अगर कशी प्रेमाने पाहत आहे गैबर ते हातामध्ये फाईल मध्ये घे तिले. तू तर मरत सवितेसाठी काऊन असा गुरायला तू आता. तुले पाहत होती मग न कोणतं काम आहे इथं? मले म्हणून राहिला मा लवकर टाका टाकू राहिला तू. डेंग्या लेका मा मित्र असून तू माझा गद्दारपणा करताय. अबे हिच्यासाठी तर माझा जीव दुखते बे. इले पटू कसं ते तर सांग. काही ना काही तरीके का हे काही इथं शिवा दूर राहिले मले. तू म्हणे मागं पाहत राहते म्हणे मला. इले काही ना काही बंदोबस्त करायचा. इले पटवायचं म्हणे पटवायचं आहे मला. बाकी नको सांग मला. तू काही ना काही उपाय सांग इले. जाना बे कोंबड्या तोंडाच्या तुला कोण पट्टे बे पोट्टी कोण तुला हाय ठोकून चालले त्यांच्या तोंडावर जाना. डेंग्या, आता मावाला बंदा बंदा मा इज्जत उतर. डेंग्या डेंग्या, तू माय बंदी इज्जत उतरवायला इथं. इले मला पटवायचं आहे म्हणजे पटवायचं आहे. तसं आई असो काही कर मिले. इले तर माझ्या हातामध्ये खाली गुण फाईल मध्ये घेतच मिले. गण्या भाऊ माझं एक आयडिया आहे चालतं का इले फाईल मध्ये घ्यासाठी इले वश मध्ये करून टाकू. वशीकरण साधू आहे एक साधू बाबा जाऊ मस्त तपस्वी पाशे बा महाराजच्या हाताने हिच्या हातावर वशीकरण करून टाकून तो हातामध्ये शेती. मंगात धरून का हिचं थुत्तर पाहायला आणलं होतं का मला. शिवा घालायला इथं चाललं मग तिथं कायले भोकात धसायला इथं आणलं मला. चाललं मग ते तेव्हा पहिलेच माहित होतं तुला. मग इथं कायले आणलं तिथंच गेलो असतो डायरेक्ट. चल मग काबे डेंग्या, तुला कुठं आणलं बे इथं जंगलामध्ये मला. भर जंगलामध्ये गुफेमध्ये. आता तू ऐकून तर घे गण्या भाऊ पहिले माझी गोष्ट. अबे का तुला का मला इथं डुकरं पकडायला आणलं का बे या जंगलामध्ये. इथं काम नाही धाम नाही इथं. तू काही मग करत राहते का माझ्या संग? अगं इथंच राहते तो साधू बुडा तपस्वी महाराज. तिला वशीकरण करण्यासाठी या गुफेतच जावं लागेल आपल्याला. इथंच बसून राहते तो महाराज. त्या महाराज पाशी गेल्यावर होईल आपलं काम भारी. डेंगू, तू मा मित्र आहे बे. तुला माझ्यासाठी काय काय केलं ये ना. तुला मला या जंगलात आणलं साधूसाठी. तू डेंगू, तू मा मित्र आहे बे. तू तुझ्यासाठी काही करण डेंगू मी. तू काही करण मी डेंगू. गण्या भाऊ मी त्यासाठी काही करू शकतो. आपण एक चड्डी दोघं जण वाटून खाय घातलेली आहे. मी त्यासाठी जान पण देऊ शकतो पण मला सविती पटले पाहिजे. तू राहू दे पहिले. तू रांडवा मेलाच चालते कुवारा सांड्यावाने लेका. पण गण्या भाऊ मला लवर पटली नाही चालत पण तुले पटून देईल गण्या भाऊ मी. चाल का गण्या भाऊ आता गुफेत जाऊ आपण. चाल बरं. चाल बे डेंगू, चाल लवकर. मला आता इथं मला उतू सुटली आता. मला चाल लवकर महाराज पाशी चाल. गण्या भाऊ अंधार आहे का इथं? बरोबर चाल जो अंधार दिसू राहिला मला. काहीच दिसून नाही राहिलं इथं. अबे भोकण्या होण्याच्या त्यापेक्षा तर मी टाकाटाक पाहतो बे. त्यापेक्षा तर मी भोकण्या इथं. मला सांगून राहिला तू काहीतरी पण आवाज येऊ राहिला मला. ते किरण कार काचं काय काय बोलून राहिली इथं. अबे गण्या, हे भूत आहे का बे? डेंग्या भूत आहे का? भूत आहे का डेंग्या? भूत नाही का? ज्ञान म्हणून सांगत आहे का मी तर तुला उठार केलं. बापे अरे बापे, अरे बाबा मला नको बा. हो रे बा भूता मा मित्राला का डेंग्याला लागेच तर. अगं गण्या भाऊ इथं भूत गीत नाही ना का? तू पागल बिगल झाला का? इथं काही खोपडा फापडा असं पाहिलं म्हणून तुला काही घोरपड अंदर चाल. का माहित का रे बाबा तू घेतला बसायला मग जीव घ्यायला. तू आता इथं अंदर सविती पाहिजे अंदर जाता जाता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गण्या भाऊ मला आवाज येऊ राहिला का? साधूचा आवाज येऊ राहिला. हो बे डेंग्या, महाराज तर तपस्या करत आहे बे. उघडा डोळे महाराज, तुमच्या चरणी आले 2 दास. देता का तुम्ही आशीर्वाद? नमस्कार बाळा, देणार तुम्हाला आशीर्वाद. कशाची गरज पडली म्हणून आले माझ्या चरणी तुम्ही वाट. बोल बाळा बोल, काय समस्या तुझी? बाबा मई लवर उठून पायाली. लवर मला हो नाही म्हणून राहिली. तिच्या मागं लागलो मी पण नाही म्हणून राहिले ते. काही उपाय गिपाय सांगा बाबा. मला तुमचं माहित होतं चमत्कारी बाबा आहे म्हणून इथं. म्हणून मी मा डेंगू मित्राला इथं गण्या मित्राला मग इथं आणलं तापाशी. सांगा काही. बघ बाळा, तप केले नाही पण माहित आहे. पण पोहे रोज खातो. तपस्वी बाबा जर गावात आला तर सगळं गाव हसवून जातो. बाबा तुझमें शायरी खतरनाक गायता बा. बाबा काही मा मित्राने उपाय सांगा बाबा.
पाय बाबू उपाय सांगतो तुले गण्या, पाय लक्षात ठेव, कान लावून ऐक. बघ बाळा, नेट संपलं तर वायफाय मिळणार, पण विश्वास संपला तर तुझी वय निघून जाणार, पण मुलगी नाही मिळणार. हो बाबा, खरं आहे तुमची गोष्ट, खरं आहे, मुलगीच नाही भेटू राहिली. काय ना काय टोर्चेदार उपाय द्या बाबा याले. दाढी मोठी जटा लांब, बोलतोय मोठा ज्ञानानं, प्रश्न विचारला की जेवणाचा, तुम्ही म्हणताय करतो का मी धूम्रपान? बाळा, ते माझी कहावत नाही, मी धूम्रपान करणार नाही, पण प्रश्न विचारल्यावर सोडवण्याचं काम माझं. कोणाला जर माजला असन तर शिकवीन माझा धडा कवितेचा असन.